म्हणून लोकांक हेल्प करप ना हो इश्यू जाता. कॅरियर म्हणटा ते सगळे सरांनी मेन्शन केलं सर हांव सरान सकाळी म्हणटा हेल्थांनी मेन्शन करता बेश्टी जाता दुसरे तेका पळय ह्या हेल्पास आसा तेका हात धरून कोण चलतलो ते पॉसिबल जायना. इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी तेका कांय कळत ना तो कित्याक लागून स्किनीक लागून येतलो टोटली दुसरो घेवन येता अशें आसता. I'm here in Margao for a workshop. My name is Rahul. This is my sign name. I'm working in the RTO office as an LDC. We are here for a workshop that is organized by Department of Empowerment, also the State Commission and Directorate of Panchayat to create awareness on building inclusive community. And I'm here to create awareness about Indian Sign Language and to create more awareness about this. And it is really important and useful language for the deaf. So, Indian Sign Language, whether it is whenever a deaf person in rural areas go to panchayats. So, this training of basic Indian Sign Language will really help them in communicating and supporting them. म्हजें नांव विशाल नागवेकर. हें वर्कशॉप आसलें स्पेशली फॉर पंचायत सेक्रेटरी. आयज साऊथ गोवा पंचायत सेक्रेटरी जितले आसा तांकां आसलें आनी काल आमी आनी एक केल्लें सेक्रेटेरिएट पोरवोरीम थंयसर नॉर्थ गोवा पंचायत सेक्रेटरी आसले तांकां आपयलें आनी तेंच्या वांगडा जे फील्ड एसिस्टंट्स आसा सोशल वेलफेराचे जे पंचायतीन ग्रास रूट लेवलाचेर काम करतात तांकां हे सेशन आसलें ऑन रायट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी आनी तितून आमी स्किमी एक्सेसिबिलिटीचेर एक्सेसिबल लँग्वेज इन्क्लुजीव लँग्वेज इन्क्लुजन आमी पंचायतीन कशें करूं शकता, ग्राम सभा कश्यो इन्क्लुजीव करूं शकता हेचेर आमी आयज तांकां आयज आनी काल अर्द्या दिसाचें अशें सेशन केलां. हांगासर सिनियर जर्नलिस्ट आमचो प्रकाश सर आसलो, महादेव सर जो कमिशनान काम करता स्टेट कमिशनर फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटी, राहुल आसलो, राहुल कुंकलेकर जो सायन लँग्वेज एक्सपर्ट आसा. तेंच्यांनी सायन लँग्वेजीच्या पासून आमी तांकां बेजीक ट्रेनींग आयज दिल्लेलें आसा आनी तांकां सांगलां की जितलें तेंचे कडेन काम जावं शकता टू हेल्प पर्सन्स विथ डिसेबिलिटी ते तेंच्यांनी करचें अशें आमी तांकां सांगलां. आनी तेंच्यांनी सगळ्यांनी एग्री केलां की इन फ्युचर जर कितें तेंचे कडेन आसलें जाल्यार ते करतले हेल्प. आनी तांकां आयज आमी नॉलेज दिल्ल्या कारणान तांकां आनीक हेल्प करपाची मातशी इंट्रस्ट चड येयला. आनी खूब जाणांनी हें सजेशन्स दिलां की हें असलें सेशन एवरी पंचायत गोंयान ज्यो पंचायत आसा ते पंच मेंबर आसा, सरपंच आसा तांकां करचें म्हणून. सो हांव म्हाजे तर्फे हे सरकारा कडेन मागता, डायरेक्टरेट ऑफ पंचायती कडेन मागता की हे सेशन्स कंटिन्यू दवरचे फॉर एवरी पंचायत आनी पंचाकूय हे अवेरनेस दिवचें. त्यो तुमी सांगल्यो आनी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज ह्युमॅनिटी. तांचो आमचो एप्रोच तांचे कडेन कसो आसपाक जाय. सो वी आर हेल्पिंग बट सर्टनली तुमी जे आज कितें सांगलां तातूंत आमचें जें वर्क कल्चर आसा तातूंतय कितें तरी वाड जातली आनी तांचे कडेन पळोवपाचो एक दृश्टीकोन आसा तो अजूनय तातूंत सुदारणा जातली अशी हांव आस्त हांगा परगटायता. आनी तुमकां परत एकदा सगळ्यांक थँक्यू. मेरा नाम विजेंद्र खत्री है. मैं डांस फाउंडेशन का मेंबर हूँ. हम लोग गोवा गवर्नमेंट की हेल्प से 2 मोबाइल थेरेपी वैन अभी चला रहे हैं, एक नॉर्थ गोवा में, एक साउथ गोवा में. महीने में हम लोग किसी भी लोकेशन पे 2 बार विजिट करते हैं और वहाँ पे हमारे स्पीच थेरेपिस्ट, क्लिनिकल साइकोलॉजिस्ट, स्पेशल एजुकेटर और स्पीच थेरेपिस्ट 4 लोगों की टीम होती है. तो हम लोग जो भी डिसेबल लोग हैं जो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तक या नियर बाई नहीं पहुँच सकते हैं, हम उन्हें उनके घर पे जाकर यानी कि जो उनके नियर बाई स्टैंड पॉइंट है वहाँ पे जाके उनको थेरेपी देते हैं. अगर कोई व्यक्ति या कोई बेनिफिशियरी पॉसिबल नहीं है उसे गाड़ी तक भी आना, तो इस केस में हम उन्हें होम विजिट भी देते हैं, लेकिन होम विजिट हम केवल सीवियर केस में देते हैं. मेंबर ऑफ द स्टेट एडवायझरी बोर्ड ऑन डिसेबिलिटी. आज हांगा दक्षिण कलेक्टरेट ऑफिसांत आमचे गोवा डिसेबिलिटी कमिशन
आणि गोवा डिपार्टमेंट ऑफ एम्पावरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी आणि पंचायत डिपार्टमेंट हांचे वतीन एक सेन्सिटायझेशन वर्कशॉप हो कोणा खातीर तर सेक्रेटरीज साऊथ गोवाचे पंचायतींतले ऑल सेक्रेटरीज आणि सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाचे हे पंचायतींनी आसपी फील्ड वर्कर हांच्या खातीर डिसेबिलिटी सेन्सिटायझेशन वर्कशॉप हे केला. हातूंत खास स्वता डिसेबिलिटी आशिल्ले तशेंच आमचे सारके बाकीचे हे हांगा येवन आमी तांकां सेन्सिटायज करतात, तांकां सांगतात की पंचायत ही गांवांत आशिल्ल्यान आनी डिसेबल्ड लोक पळय आसा ते न शिकिल्ले अशिक्षीत उरतात, ते अत्यंत गरिबी अशे लोक गांवांनी आसतात आणि तांकां जेन्ना सेवा मेळच्यो पडटा ती पंचायत ही मेन आसता. सेक्रेटरी हो ताजो मेन पंचायतींतलो मनीस आणि मागीर पंचायत मंडळ आणि हे सोशल वेलफेअराचे जे मनीस थंय फील्ड वर्कर असतात ते तांचे कडेन डायरेक्ट कनेक्टेड रावतात. कित्याक तांचो डेटा तयार करप, तांकां स्किमी सांगप, तांची UTID कार्डां करून दिवप, हे सगळ्यो गजाली करतना हे मेन कनेक्ट. सो हे लोकांक जर अवेरनेस दिले जाल्यार ते बरे तरेन डिसेबल्ड लोकां कडेन वागूंक शकतात. थंय गांवांनी पंचायतींनी खुबशा आमच्या एक्सेसिबिलिटी ना, थंय रॅम्प ना, पयले फ्लोराचेर पंचायती आसात तेन्ना ते येवन सकयल लोकां खातीर काम करतात. अश्यो गोश्टी तांकां समजावन तश्यो सांगल्यो ह्यो तळागाळांतल्या लोकां पर्यंत पावतात. ते दृश्टीन हे वर्कशॉप काल एक पणजे वर्कशॉप जालो तो नॉर्थाचे पंचायतीचे सेक्रेटरीज आणि हे फील्ड वर्कर्सा खातीर जालो. आज हांगा मडगांव जालो. तर हे डिसेबल्ड लोक जे आसात तांकां मेन स्ट्रिमींग करप, तांकां इन्क्लुझीव म्हणजे तांकां सर्वसमावेशपणान गांवांत वागपाक मेळचे, तांच्यो फेसिलिटीज मेळच्यो, देवळां, चर्चीस किंवा दर फुटबॉल ग्राउंड आसात गांवांनी, पार्क आसात, गार्डनां आसात, थंय सुद्दां एक्सेसिबिलिटी आसची. ते दृश्टीन हे लोकांचे मदीं सेन्सिटायझ करपा खातीर हे वर्कशॉप केल्ले. नमस्कार, माझे नाव महादेव दयानंद सावंत. आय एम एडवायझरी मेंबर फॉर स्टेट कमिशन फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज आणि आम्ही काल नॉर्थ गोवान ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनायज केल्लो फॉर पंचायत सेक्रेटरीज एंड फील्ड वर्कर्स. एक्चुअली हो प्रोग्राम कित्या खातीर तर खुबश्यो एक्सेसिबिलिटी इश्यूज, फॅसिलिटीज, स्किम्स, खूब कितें कितें पर्सन विथ डिसेबिलिटी एम्पावर करपाक स्किमीज आसा. एट द सेम टायम एक्सेसिबिलिटीज आसा इश्यूज. सो ते कशे सॉल्व करपाक जाय आणि पंचायत इज द मेन बॉडी वेअर दे कॅन रीच टू द एवरी विलेज आणि ते आमी तांकां ऑन रायट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ॲक्ट 2016 हेच्या अंतर्गत कितें कितें रुल्स आसा हे तांकां आमी बरे बरें एक्सप्लेन केल्लेले आसा. आणि आयज आमी साउथ गोवान आसा. सो साउथ गोवाची आनी आमची कुशावती डिस्ट्रिक्ट दोन्ही एकी कडेन केल्लेले आसा आणि सगळे पंचायत सेक्रेटरीज प्लस फील्ड वर्कर, कित्याक तर फील्ड वर्कर पंचायतीन सगळे आसता आणि सेक्रेटरी ऑथॉरिटी खुबश्यो आसतात तेंच्यांनी सगळे एम्पावर करपाक पर्सन विथ डिसेबिलिटी तेंच्या एरियान आसा तांकां कशें ते गायड करपाक शकता हेच्या बद्दल आमी मार्गदर्शन केल्लें आसा. कित्याक तर 2016 ॲक्ट आमचे रायट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ॲक्ट 2016 पास जालो आणि अजून सुद्दां आमच्यो खुबश्यो प्लेसीस आसा, पब्लीक बिल्डिंग्स, स्कूल्स, लायब्ररीज, टेम्पल्स, चर्चीस, लॉट ऑफ थिंग्स आसा त्यो अजून इनएक्सेसिबल आहा. आणि पंचायतींनी सपोज जेन्ना ऑकम्सची सर्टिफिकेट आणि तेंच्या कडेन जी रायट्स आसा ती यूज करून सपोज बारीक बारीक सुद्दां इनिशिएटीव घेतली किंवा एखाद्या पर्सन विथ डिसेबिलिटी सेल्फ एम्प्लॉयड करपाक गायड केलो किंवा एक कसली स्कीम घेवपाक हे केल्यार ती दे कॅन एम्पावर. एट द सेम टायम इन्क्लुझीव एज्युकेशन आसा, थोड्या भुरग्यांक एज्युकेशन घेवपा खातीर डिफिकल्टी आसा. सो लॉट ऑफ थिंग्स डिपार्टमेंट फॉर एम्पावरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी हेंच्यांनी एक्चुअली खुबश्यो स्किमीज आसा त्यो सुद्दां आमी तांकां एक्सप्लेन केल्या सो दॅट तेंच्यांनी ती बी तेंच्या कडेन पावोवपाक जाय. सो मेन पर्पज लायक सगळे लायक आमी सिटीनी सगळ्यांक खबर आसता पण गांवांनी ज्या काणकोण एरियाज किंवा सत्तरी एनीवेअर लायक कोणा कडेन आजून थोडं पावंक ना इन्फॉर्मेशन जाल्यार ते पावोवपाचें आनी सो दॅट आमचो पर्सन विथ डिसेबिलिटी खंय फाटीं उरपाक जायना ते सदांच फुडें येवपाक जाय हो आमचो एक प्रयत्न आसा. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.